पुढची बातमी महत्त्वाची आहे। परीक्षा केंद्रामध्ये बुरखा घालून प्रवेश देऊ नका। मंत्री नितेश राणे यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलंय। कॉपी बुरख्यातच होते असं राणेंना म्हणायचंय। तुम्हाला कसंही करून धार्मिक तेढ निर्माण करायचा आहे। नितेश राणे यांना आता जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलंय। बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत। विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत। ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंवा या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी, जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही घेतले असेल तर त्वरित रद्द करावा। अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे। शेवटी राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलेही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही, ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी दिलेलं आहे। कॉपी बुरख्यातच होऊ शकते आणि जीन्स मध्ये होऊ शकत नाही असं म्हणायचंय का? कॉपी बुरख्यातच होऊ शकते आणि बाकी ठिकाणी होऊ शकत नाही असं म्हणायचंय का? हे ना, हे आपलं हे फोल्ड करून आलेलं असतं ना, तिथे बरोबर कॅप लावून येतात। कॉपी करण्याचे अनेक मार्ग असतात, पण त्याच्यासाठी परीक्षेला बसावं लागतं ना, शाळेत जावं लागतं, कॉलेजमध्ये जावं लागतं आणि मग हे सगळं समजतं मित्र परिवाराकडनं वगैरे। हे मी करत नव्हतो, पण मला माहिती आहे कशा कॉपी करतात। त्यामुळे हे जे बालिशपण आहे की बुरखा घालून गेला तर कॉपी होईल, नाही गेला तर कॉपी होणार नाही, तुम्हाला कसंही करून धार्मिक तेढ वाढवायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।